धावसंख्या पुन्हा एकदा आपण पाहूया. बेलवली संघाविरुद्ध गोलंदाजी करताना विनोद एक अनुभवी गोलंदाज आहे. अनेक स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे. आपल्या गोलंदाजीनं सुद्धा अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या. मात्र रबर बॉल मध्ये पुन्हा एकदा विनोद. ब्लाइंड स्ट्रोक थोडा कठीण होता फटका खेळायला. मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडू वळतोय. पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया. तिथवर 2 धावा वेगानं पूर्ण केलेत. जरूर निर्णय येईल. योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल. बॅटिंग करताना आकाश आणि त्याला साथ देतो अजय. विनोद चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि एकूण धावसंख्या आपण धावफलकावर पाहूया. बॅटिंग करताना बेलवली संघ 6 वर पोहोचलाय. खेळाडूंना विनंती करतो का आता तुम्हाला एकत्र येण्याची परवानगी नाहीये. टीम मीटिंगला परवानगी नाहीये. विनोद बॅटच्या मधोमध हा तडाखा ओ आणि हा येतोय आकाशच्या बॅट मधून घणाघाती फटका. बिग स्ट्रोक यासाठी ओळखला जातो बेलवलीचा हा हिटर आकाश. आता संघासाठी चांगली धावसंख्या उभी करणं महत्वाचे. अजय आणि आकाशला एकूण धावसंख्या धावफलकावर धावसंख्या पाहूया 12 रन्स. विनोद फुल टॉस चेंडू फटका बनवला. गॅप मध्ये जरूर आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. ओ व्हेरी क्लोज. पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया आणि आणखीन एक चौकार. विनोद आता थोडा मार खातोय. पहिल्या षटकामध्ये 3 षटकांचा सामना आहे आणि बॅटिंग करताना संघ पोहोचलाय. एकूण धावा धावफलकावरती 16. विनोदचं हे षटक महागडं ठरलं. पहिला चेंडू सिंगल, वाईट सिंगल. तिसऱ्या चेंडूवर 3 धावा, एक षटकार आला, चौकार आला. आकाशनं आता मात्र आपली आक्रमकता दाखवत असताना मोठा फटका खेळण्याचा मोह पुन्हा त्याचा तोच प्रयत्न होता. मात्र हा डिक्लेअर झोन मध्ये पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना टॉस जिंकून बेलवलीनं पसंती दिली बॅटिंगला. एकूण धावा धावफलकावरती फलंदाजी करत असताना धावसंख्या संघ पोहोचलाय 17 धावा. विनोदचं षटक महागडे ठरलं. 17 धावा आल्या धावफलकावर कोंबडभुजे संघाविरुद्ध. इथून ज्या पुढच्या लढती असतील पोदीचे संघनायक, बेंडकलचे संघनायक आणि यातून विनिंग टीमचा संघनायक यांच्यामध्ये होणार लकी ड्रॉ. चिठ्ठ्या उडवण्यात येतील आणि ज्या संघाला बाय मिळणार तो आजच्या दिवसातील सेमीफायनल. रोज 12 संघ. उद्या सुद्धा 12 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. चला उद्या 9:30 ला जर पहिला सामना सुरू झाला नाही तर सर्व सामने 3 षटकांचे असतील. तर पहिला जे संघ आहे ओम साई पनवेल आणि काळुंद्रे संघ यांना माहिती दिली जाईल. मात्र उद्या 9:30 ला पहिला चेंडू पडेल. 9 वाजता रिपोर्टिंग करायचं. 17 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 2 मनोजला आपण जरूर पाहतो. अनुभवी क्रिकेटर आहे विनोद. प्रमुख गोलंदाज महागडा ठरला. 17 आले आणि तिथे दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानावर आपल्या संघाला साजेशी खेळी करताना ही अपेक्षा आहे. कारण 3 षटकामध्ये आपण आजच्या दिवसामध्ये 35-40 अवघड टार्गेट पाहिलं. अजय प्रयत्न करतोय. आतापर्यंत अजयनं पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ केला. आतापर्यंत अजयनं 3 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक योगदान त्याचं 4 आहे. आकाश 5 चेंडूचा सामना केला. 13 वर तो वैयक्तिक खेळतो. संघाची धावसंख्या आहे ती 18. मनोज
व्हाईट बॉल. एकूण धावसंख्या धावफलकावरती 19. मनोज टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू खाली राहिला, बीट करतोय. सिंगल डॉट, व्हाईट डॉट. 3 चेंडू मध्ये 2 धावा दिलेत. धावसंख्या 19. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. मनोजनं आज चांगला प्रयत्न केला. 40+ चांगले गोलंदाज आहेत. 19 धावा आहेत. 19 धावा. आतापर्यंत फलंदाज बाद झाला नाही. आतापर्यंत आकाशनं 5 चेंडूचा सामना केलाय. ऑन साइडला फटका चांगला आहे. ताकदीचा वापर. क्षेत्ररक्षक रेडी. झेल घेण्यासाठी तिथे तयारी दाखवली आणि हा धक्का. सेकंड ओव्हर मनोजच्या या गोलंदाजीनं प्रभावित केलं. आता प्रमुख फलंदाजीचा अंत केलाय. अजय बाद झालाय. आकाश अजूनही. आकाशला संघासाठी खेळावी लागेल का सामना इम्पॉर्टंट आहे. यानंतर 3 संघनायकामध्ये चिठ्ठी फेक होईल. एक संघ जाईल सेमी फायनलला. अगदी या सामन्यानंतर शेवटचे 2 सामने बाकी आहेत. 4:32. चला स्पीडअप करा. मनोज सिंगल डॉट विकेट. 5 चेंडू मध्ये मनोजने आतापर्यंत धावा दिल्या त्या फक्त 2. एक विकेट. गुड बॉलिंग, टफ बॉलिंग पाहायला मिळते. नवीन फलंदाज आलाय. बेलोलीचे एक एक्स्ट्रा प्लेअर नाहीये. शेवटचा चेंडू ड्राईव्ह करतोय दूरवर. फिल्डर रेडी. सिंगल मिळाली. 2 धावेसाठी प्रयत्न. धोका होईल. ओ सुरक्षित. 2 षटकांचा खेळ संपला. एकूण धावा धावफलकावरती 21. 21 धावा झाले. 21. दर्शन मनोज. चला पंच थोडा स्पीडअप वाढवा. दोन षटकांचा खेळ संपलाय. दर्शन आलाय क्रमांक 3 वर आणि पूर्वार्धातील हा शेवटचा चेंडू. शेवटचं षटक पाहिलं. यापूर्वीच्या चेंडूवर 2 धावा होत्या. मनोजची गोलंदाजी चांगली आपण पाहिली. आकाश सुरुवातीपासून तो आक्रमण करतोय. सिंगल षटकार आला. एक चौकार आला. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करणारा बेलोली संघ. एकूण धावा धावफलकावरती 22. 22 रन्स. करण. 5 चेंडूचा खेळ बाकी. एकूण धावा धावफलकावरती 22. समोर उभा आहे आकाश. आक्रमणाचा प्रयत्न. गती थोडी कमी केली. आकाशने चेंडूची लाईन ओळखली. फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न फसला आणि हा डॉट बॉल. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. करण. करणला आपण पुन्हा एकदा पाहूया. पुढचा चेंडू. इनसाइड सर्कल. धाव घेण्याची तयारी. चला पोदी संघाचे कॅप्टन आणि भेंडकलचे कॅप्टन या आपण. पंचांचा इशारा आलाय. डिक्लेअर झोन मध्ये
पहिल्या षटकामध्ये 17 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 4 आल्या. कमबॅक कोंबडभुजेनं चांगलं केलं, त्यामध्ये मनोजनं फक्त 4 धावा दिल्या आणि आता करण 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्या. 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्येची आघाडी मिळवणं महत्वाचं आहे. 24 धावा झाल्यात. पूर्वार्धातील 2 चेंडूचा खेळ बाकी. करण रेडी होणार. चला पोदी आणि बेंडकल कॅप्टन या लगेच. शेवटचा कॉल आहे. शेवटचे 2 चेंडू आक्रमण करतोय. सिंगल मिळाली, दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण होणार का? यस, 2 रन्स कंप्लीट. 2 धावेनं संघ पुढे सरकला. एकूण धावा फलकावरती पाहूया 26. शेवटचा चेंडू. करणनं सुद्धा चांगली गोलंदाजी केली. विनोदच्या षटकामध्ये 17 आल्यानंतर या गोलंदाजानं जी दहशत दाखवली फलंदाजांसमोर, अक्षरशः आकाश असताना सुद्धा प्रयत्न झाले नाही. फाईट बॉल. एकूण धावा फलकावर गुणसंख्या पाहूया. संघाची धावसंख्या टोटल रन्स पाहूया 27. ओ चांगली लाईन. कोंबडभुजे संघ आपल्याला लगेच बाहेर यायचं आणि बेलोली संघ फिल्डिंग लावून घ्या. पोदी संघ आणि भेंडकळ संघ जे 2 कॅप्टन येतील. 4:37 झाले. थोडा स्पीडअप करा. 5 ची लिमिट आहे. मॅक्सिमम 5:30 ठीक आहे, मात्र त्यानंतर परवानगी नाही आहे. थोडा स्पीडअप करा. विनिंग टार्गेट एकूण धावा झाले धाव फलकावर 27-28 करायचे. चला मॅच ऑन करा. पोदीच्या संघनायक अजूनही आले नाही, आपण याची नोंद घ्या. कंपल्सरी सेमीफायनल खेळावी लागेल, क्वार्टर फायनल खेळावी लागेल. आजची शेवटची मॅच अजून बाकी आहे. एकच टीम आज क्वालिफाय होणार आहे, आपण याची नोंद घ्या. चला मी विनंती करेन लवकर या आपण. चला बॅट्समन कोंबडभुजे संघ लेट करू नका जास्त, आपल्याला विनंती आहे. तो का यो यो नाही फोटो त्याचा, तो माझ्या बरोबर असतो ऑफिसचा गेला होता.
चला थोडा स्पीडअप असू द्या. 28 करायचे. शुभम आणि मनोज आलाय. आपण पूर्वार्धामध्ये पाहिलं तर विनोदच्या षटकामध्ये 17 आल्या होत्या, मनोजच्या षटकामध्ये 4 आणि करणनं जी गोलंदाजी केली ना. आणि आता प्रणित आलाय. पहिला चेंडू डॉट ओ डिक्लेअर झोन मध्ये. 28 करायचे. हा सामना सुद्धा आता दोन्ही संघासाठी इम्पॉर्टंट असेल, कारण इथून पुढे ज्या लढती असतील ना त्या महत्त्वाच्या असतील. या किंजल ट्रॉफी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपले अस्तित्व कायम ठेवायचं असेल त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. आणि आता प्रयत्न करताना शुभम मनोज. 28चं टार्गेट. सायंकाळचं सत्र आपण जरूर पाहतोय. मनोज आणि शुभम दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत. मैदानावर जास्त काळ उभे राहिले तर कदाचित गोलंदाजांना वर हवी तुटून पडतील. मात्र सामना आता जिंकायचा आहे. बेलवली विरुद्ध कोंबडभोजा. प्रणित. ओ वेगवान चेंडू बीट होतो. आणखीन एक डॉट बॉल. सामना पाहायला मजा येणार आहे. कोण जिंकणारा सामना. 28 करायचे. अजूनही डिफिकल्टीज आहेत. चला सामना थोडा स्पीडअप असू द्या. पोदीच्या कॅप्टनला लास्ट कॉल आहे. पोदीचे कॅप्टन जर आले नाही तर शेवटचा सामना आम्हाला शेवटचा सामना खेळवावा लागेल. आपण याची नोंद घ्या. पोदीच्या कॅप्टनना हा शेवटचा कॉल आहे. अजय गोलंदाजीच्या मार्गावर आणि धावा फलकावरती 3. विनिंग कॅल्क्युलेशन. चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. एकूण धावा आहेत 3. अजय सज्ज झालाय ओव्हर द विकेट ना. मनोजसाठी हा चेंडू फटका पाहायला जरूर डीप कडे. पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया आणि तो हा दणदणीत चौकार. सामन्यामध्ये मजा येणार आहे. उत्कंठा निर्माण झाल्या. बेलवली जिंकणार का कोंबडभुजे संघ जिंकणार ही अस्तित्वाची लढाई. आतापर्यंत व्हाईट बॉल चौकार. प्रणितनं काय सुंदर गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 दिल्यात. 28चं टार्गेट. एकूण धावा फलकावरती 7 आहेत. मनोजकडे तगडा अनुभव आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण जरूर पाहिलं होतं दापोली संघाविरुद्ध. धाव घेण्याची तयारी. यस थोडा बॅट फिल्डिंग. आणखीन एक संधी. बघा खराब क्षेत्ररक्षण सामन्यामध्ये काय काय करू शकतो. जिथे एकही धाव नव्हती आणि तिथे हे प्रयत्न जरूर झाले. 28चं टार्गेट. अजय पहिला चेंडू व्हाईट बॉल चौकार. 3. एकूण धावा 10. 28 करायचे. आता चेंडू आणि धावांचं इक्वेशन. यस 3 धावा मिळाल्यात. सामन्याचा रंग बदलत चाललाय. आता बेलवली मध्ये चर्चा सूर्य. धावा त्यांना रोखायचंय. बेलवली जास्त वेळ घेऊ नका. मॅनेजमेंट कडून हा मेसेज आम्ही आपल्याला देतो. आणि पोदीला आम्ही मगाशीच लास्ट कॉल केला आणि आता फक्त शेवटचा 1 मिनिट त्यांच्यासाठी. या 2 हा षटक संपल्यापर्यंत आहेत का. आकाश तिथे प्रेझेंट आहेत. आकाश पॅट्रिक्स. 10 धावा. अजय. ओ चांगली लाईन बीट करतोय मनोजला आणि हा डॉट बॉल.
सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. धावा धावफलकावरती 10. आतापर्यंत 3 चेंडू मात्र थोडा खराब क्रिकेट बेलवलीसाठी. चांगली लाईन ऑफ स्टंपवर चेंडू खाली ठेवला. बीट करताना आणखीन एक डॉट बॉल. एकूण धावा 10 आहेत. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. 3 षटकांचा सामना आहे. 28 टार्गेट. आता कठीण होत चालले. आता कठीण. मात्र एक मोठा फटका सामना थोडा सोपा करेल. अजय सज्ज झालाय. हो चांगला चेंडू. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. धावा आहेत त्या एकूण धावा 11. अजूनही 17ची गरज. 7 बॉल 17 धावेची गरज. 7 चेंडू आणि 17 धावा. एक मोठा फटका पाहिजे. शुभम कडे ती कॅपॅसिटी गुणवत्ता आहे. मनोज कडे तगडा अनुभव आहे. मात्र समोर अजयची ही भेदक गोलंदाजी आहे. 7 बॉल 17 धावा. सेकंड ओव्हर 28 टार्गेट. प्रणितचं कौतुक करूया. फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल. 6 बॉल आणि आता 16ची गरज. 6 चेंडू आणि 16 धावेची गरज. काय होणार या सामन्यामध्ये? काय उत्कंठा असेल? चित्र मैदानावर जरूर पाहूया. दोन्ही संघ प्रयत्न करताना मात्र सामना कोणाच्या बाजूने असेल? उत्कंठा निर्माण होत चालल्या. आता 6 बॉल आणि 16 धावेची गरज. चला चेंडू पुरवा लगेच. 6 बॉल आणि 16 धावेची गरज. थोडा फास्ट क्रिकेट खेळायचं लक्ष असू द्या. चला या पोदीचे कॅप्टन या लगेच. 6 बॉल 16. सामना कोण जिंकेल? अभि चोरगे आलाय. मागच्या सामन्यामध्ये अभिनं चांगली गोलंदाजी दाखवली. तो आलाय. पहिला चेंडू. स्विंग ऑन स्विंग हा होणारा चेंडू. 5 बॉल 16 धावेची गरज. 5 बॉल 16 धावा. सामना कोण जिंकेल? बेलवली का कोंबडभुजा? अभि चोरगे. पुन्हा एकदा ऑन स्विंग. फटका फसलाय. झेल तर नाहीये. सेफ लँड होईल. एक धाव सहज. पुन्हा दुसऱ्या धावेसाठी निघालेत. 4 बॉल 14ची गरज. चला बेलवलीला एकत्र व्हायचं नाहीये. फास्ट खेळायचंय. 4 वाजून 48 मिनिटं. 4 बॉल 16ची गरज. सामना कोण जिंकेल? बेलवली का कोंबडभुजा? 27 मिनिटं बाकी. थोडा फास्ट खेळा. 2 सामने 27 मिनिटांमध्ये संपवायचे. हो व्हाईट बॉल. आता विनिंग कॅल्क्युलेशन. 28 टार्गेट. कंपल्सरी चेस. एकूण धावा धावफलकावर 15. येणाऱ्या 4 बॉल 13ची गरज. 4 चेंडू आणि 13 धावा. काय होणार या सामन्यामध्ये? चांगला चेंडू. सिंगल डबल न बिघडणार नाही. आता 3 बॉल 12ची गरज. अगदी सकाळी 2 बॉल 10चा सामना जिंकला होता. तो सुद्धा सामना आपण जरूर पाहिलाय. आणि आता जरूर येणाऱ्या चेंडू आणि धावांचे अंतर. 3 बॉल 12ची गरज. बेलवली विरुद्ध कोंबडभुजा. बेलवलीकडे गोलंदाजी चांगली आहे. आज पहिला आपण प्रणितला पहिल्या षटकामध्ये फक्त 2 दिल्या. चला फास्ट खेळा. फास्ट खेळा. बेलवली वेळ घेऊ नका. 25 मिनिटांमध्ये 2 सामने खेळवायचे. पुढचा चेंडू. फुटवर्कचा वापर. ऑन साइडला फिल्डर तिथे रेडी. सिंगल मिळेल. सामन्यामध्ये अजूनही उत्कंठा आहे. कोण जिंकणारा सामना? विजय खेचून कोण आणणार? बेलवली का कोंबडभुजा? शुभम मनोज हे दोन्ही धुरंधर खेळाडू आहेत. धावा 17 आहेत. टार्गेट 28 आणि येणारे 2 चेंडू 11 धावेची गरज. 2 चेंडू 11 धावा. संतोष पाटील आहेत बेलवली संघाचे पाठीराख्या. या सामन्याचा आनंद घेताना येणारे चेंडू आणि धावांचे अंतर पाहूया.
येणारे चेंडू एक बॉल 11 आणि सामना जिंकलाय गोलंदाजच्या जोरावर. एकदा गोलंदाजी आवडले असेल तर प्रणीतच्या पाठोपाठ अभि चोरगेचं कौतुक करायला पाहिजे. गुड बॉलिंग या तिन्ही संघनायक या लगेच पेलवली, पोदी आणि भेंडकल. प्रणीत यायचं मॅन ऑफ द मॅच. प्रणीत मॅन ऑफ द मॅच. तिन्ही कॅप्टन या. नवी मुंबई महानगरपालिकेचे विकास अधिकारी आपण सुद्धा या. चिठ्ठी इथे होणारे तिन्ही संघनायक.